आज शंभूचे कमीत कमी 10-15 दिवस झाले त्याचं नियोजन लागत नव्हतं, पैरा कोण देत नव्हता। बरेचशी जी हलकट लोक आहेत, जी पैशाला नालायकगिरी करणारे, ते नालायक लोक बरेचसे पैसे सांगत होते। मी काय खानदानी आहे, पैशाचा विषय नाही, मी दिले असते पैसे, पण माझा नंदीचा आज एक नंबराला पळतो तर मी त्यांना पैसे का देऊ? त्यांनी पैसे कुठल्या हिशोबावर त्यांनी बोलले असतील मला सुद्धा माहित नाही। ते माझ्या तोंडावर नाही बोलले पैशाचा, माझ्या मित्र हर्षद याला बोलले पैशाचा विषय, पण ज्या टायमाला मला बोलले असते तर त्यांना मी त्या प्रत्युत्तर दिलं असतं। पैसे थोडे कमी जास्त देईन, पण माझा नंदी जर आज पळतोय म्हणजे आमच्या नंदीला काहीच व्हॅल्यू नाही आहे का? आमचा नंदी एक नंबरात पळतोय म्हणून तुम्हाला आम्ही पैरे मागतो, तर तुम्ही सांगतील एवढे पैसे द्या, 2 लाख द्या, 4 लाख द्या, 5 लाख द्या। अहो हे काय बैलगाडी क्षेत्र राहिलंय का? अहो तुम्ही गुलालासाठी धावा, तेव्हा तुमचा बैल, तेव्हा तुम्हाला तुमच्या बैलाला पण तुम्हाला कुठेतरी गुलाल मिळेल। दादा नमस्कार। नमस्कार दादा, आजचा आनंद हा गगनाला मावणारच नाही असं आत्ताच मी रायबाची मुलाखत घेऊन आलो। आणि दादा आम्ही युट्यूबर्सच्या पाठी जर कोणी असेल ना तर तुम्ही लोक आहेत, कारण का रायबाच्या मालकाने सुद्धा सांगितले की एका फोनवरती हा पैरा झाला, कारण त्यांना सुद्धा अडचणी येत होत्या। मी पण म्हटलं आकाश दादा, जेव्हा मी मुलाखतीसाठी गेलो होतो ना, माणूस काय असतो ते आम्हाला समोरासमोर जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा समजलं। खरंच बैलगाडा क्षेत्रामध्ये तुमच्यासारखी माणसं असायला पाहिजेत। हे जिवंत उदाहरण आहे। कोणी कोणा लाईव्ह चॅनल मार्फत खोटं बोलू शकत नाही, कारण आम्हाला माहिती आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये असे आम्हाला खूप सारे मैत्री भेटले, म्हणजे मालकांची। आम्हालाच वाटत नाही की बैलगाडा क्षेत्राने जसं तुम्हाला कुठे नेऊन ठेवलंय ना, की आम्ही युट्यूबर्स लोकांना दादा तुमची जी घराजवळची लक्ष्मी ना त्यांच्यामुळे आम्ही पुढे आलो। आणि काय म्हणाला आज रायबा आणि शंभू बद्दल? सर्वप्रथम महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज बोरीच्या वाडी इथे 3 फेऱ्याचं आयोजन केलं होतं छान असं। आणि इथे मोठमोठे बक्षीस असतील, थार असेल, ऑल्टो असेल, असे खूप असे चांगले बक्षीस आहेत। सकाळी गट पास झाल्यावर मी मुलांना सांगितलं होतं की आज आपण फायनलला राहणार आहोत, कारण का आपण नेहमी 3 फेऱ्यामध्ये जात असतो तेव्हा बघत असतो गाडीला स्पीड किती आहे, आणि स्पीडच्या हिशोबाने आपण सांगणार की गाडी आज फायनल राहणार का। आज गट काढल्यानंतर जशी सेमी लागला, सेमी एक होता आमचा आणि तास क्रमांक 4 होता। मी बोललो 100% आपण सेमी पास होणार, आणि खरोखर चांगल्या अशा रीतीने शंभू असेल आणि आपला रायबा असेल, चांगल्या अशा स्पीडनं सेमी प्राप्त झाली। खूप असा आनंद झाला, कारण का आज माझी त्यांनी इज्जत ठेवली शंभून। दादा आजच्या गटाला जी तुफान गर्दी होती, आणि ते तुम्हाला माहिती आहे चाहते होते सर्व, मथुर होता त्या गटात, आणि मथुर आणि शंभूने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता। आणि आज गटामध्ये भाऊच होते काय म्हणाल? राहुल पाटील जसा मी दोघं आम्ही जसे भाऊ आहोत, तसे शंभू आणि मथुर सुद्धा भाऊ आहे, ते काय विषय नाही आहे। तर मथुरला पण माहिती आहे आणि माझा लहान भाऊ जिंकलेला आहे, तर असा काही विषय नाही आमच्या दोघांमध्ये। कारण सेमी हा लागायला नव्हता पाहिजे खरं म्हणजे एकमध्ये, कारण का दोघा भावांची लढत झाली याच्यामध्ये। ठीक आहे, आज राहुल शेठ जरी जिंकला असता तरी मला आनंद झाला असता, मी जरी जिंकलोय तरी त्याला आनंद झाले। नक्कीच दादा, काय बोलायला शंभू नंदीबद्दल की आज आपली खरंच मी सुरुवातीलाच म्हणलं की इज्जत राखली, काय म्हणाल? तुम्हाला एक गोष्ट खरं सांगतो, आज शंभूचे कमीत कमी 10-15 दिवस झाले त्याचं नियोजन लागत नव्हतं, पैरा कोण देत नव्हता। बरेचशी जी हलकट लोक आहेत, जी पैशाला नालायकगिरी करणारे, ते नालायक लोक बरेचसे पैसे सांगत होते। मी काय खानदानी आहे, पैशाचा विषय नाही, मी दिले असते पैसे, पण माझा नंदीचा आज एक नंबराला पळतो तर मी त्यांना पैसे का देऊ? त्यांनी पैसे कुठल्या हिशोबावर त्यांनी बोलले असतील मला सुद्धा माहित नाही। ते माझ्या तोंडावर नाही बोलले पैशाचा, माझ्या मित्र हर्षद याला बोलले पैशाचा विषय, पण ज्या टायमाला मला बोलले असते तर त्यांना मी त्या प्रत्युत्तर दिलं असतं। पैसे थोडे कमी जास्त देईन, पण माझा नंदी जर आज पळतोय म्हणजे आमच्या नंदीला काहीच व्हॅल्यू नाही आहे का? आमचा नंदी एक नंबरात पळतोय म्हणून तुम्हाला आम्ही पैरे मागतो, तर तुम्ही सांगतील एवढे पैसे द्या, 2 लाख द्या, 4 लाख द्या, 5 लाख द्या। अहो हे काय बैलगाडी क्षेत्र राहिलंय का? अहो तुम्ही गुलालासाठी धावा, तेव्हा तुमचा बैल, तेव्हा तुम्हाला तुमच्या बैलाला पण तुम्हाला कुठेतरी गुलाल मिळेल। तुम्ही जर पैशासाठी धावले ना, तुम्हाला कधी गुलाल मिळणार नाही। तर गुलालासाठी खेळा। आम्ही आजपर्यंत मी कधीच कोणाकडे वायदे घेतले नाही, वायदे माझ्या आयुष्यात पटत पण नाही,
कारण वायदी काय यायची? अहो वायदी घेतल्यानंतर आता तुम्हाला तो शब्द नाही सांगू शकत मी, वायदी कोण घेतं ते तुम्हाला माहीत असेल, कोण पैसे घेते. तर ते मुका जनावर आहे, त्याचे पैसे घेऊ नका. तो त्याला माहीत नसतो की आपला मालक आपल्या मागे काय काळे धंदे करतोय. तर तसं करू नका, कारण का मुका जनावर आहे. मुका जनावर तुमच्यासाठी पळत असतो, तुमच्या पैशासाठी नाही पळत, तर तुमच्यासाठी पळत असतो. तर शंभूनी आज ज्यांनी शंभूला नाकारलं, शंभूनी त्यांना उत्तर देऊन टाकलेलं आहे की शंभू काय आहे आणि शंभू आकाश राऊतची काय इज्जत ठेवू शकतो. कारण का बरेचशी मित्रमंडळी पण असतील माझ्यासोबत असतात, विषय तो नाही आहे. पण कुठेतरी एकटा माणूस पडल्यावर त्याला सपोर्ट केला पाहिजे, हा माझा पर्सनल हेतू आहे. बरोबर दादा. म्हणजे बघा ना, आज बघा हा खेळ आहे बघा, एक हारणार तर एक जिंकणार, सर्वच दिवस आपले नसतात. पण आपला शंभू पळून सुद्धा म्हणजे तुमच्या सारख्याला जर वायदीचा विषय येत असेल तर गरीब बैलगाडा मालक काय करेल? हो, मला तेच गोष्ट बोलायची. गरीबाचा बैल अंधारात का राहतो? गरीबाचा बैल खूप पळणारा असतो, पण ह्याच लोकांच्यामुळं बैल त्याचा अंधारात राहतो. कारण का त्याची इच्छा असते आणि त्याला माहीत असतं हा बैल माझा बैल, ह्या बैलामध्ये 1 नंबर पळू शकतो. पण तो मालक पैशाने हापापलेला असतो, भुकलेला असतो. त्याला माहिती आहे ह्या मालकाला मला पैसे देणार नाही तर मी ह्याला बैलच देऊ शकत नाही. तर तो माणूस त्या बैलापासून वंचित राहतो. शेवटी त्याचा बैल खुट्यावरतीच राहतो. त्या गरीब मालकाचा बैल त्याचा नम्रात बैल पळणार असतो. मला कुणी पण बैल मागा, मी त्या गरीबाला बैल देईन. पण हे जेवढे पळणार आहेत ना, त्यांना एकाला पण बैल देणार नाही. नक्कीच दादा. ह्या विषयावरती मी जास्त नाही बोलणार, कारण का हा बैलगाडा क्षेत्र आहे, आधीपासून तसाच चालू आहे, आताही तसाच चालू आहे. पण एक बरं वाटतंय की कुठेतरी आता मुंबई आपली मैत्रीपूर्ण जपतायत, भले पडद्या मागे असो किंवा आड असो. एक चांगल्या शर्यती पहिल्यापेक्षा आज चांगल्या मला तरी असं सुधारताना दिसतंय. फक्त जे आता तुम्ही बोलले ते विषय नाही व्हायला पाहिजे. मी तुम्हाला एकच सांगतो, मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्वीकडे असेल. मुंबईमध्ये तर पहिले लोक खूप मुंबईचं नाव खराब केलं होतं की मुंबईमध्ये भांडणं होतात. अहो मुंबईकर सर्व मित्र आहेत. आज एकत्र गाडी पळेल तर उद्या विरोधात सुद्धा पळतात, परत एकत्र पळतात. तर अशी आम्ही सर्व मुंबईकर आहेत, सर्व आम्ही भावाभावांचा खेळ. आज तुम्ही बघते खेळीमेळीच्या वातावरणात आज आम्ही किती आनंद करतोय मुंबईकर. कारण का मुंबईकरांना 3 फेऱ्या हा कधीतरी खेळायला मिळतो. जेव्हा पावसाळे असतील तेव्हा घाटावर एखादा मानाचं मैदान असेल तेव्हा पळायला जायला लागतं. पण आज आमच्या इथे आज महेंद्र शेठ यांच्या वाढदिवसाने एवढं मोठं मैदान ठेवलं आहे, एवढे बक्षिसं, आणि त्या मैदानामध्ये मुंबईचा बैल फायनलला राहणं खूप मोठी गोष्ट असते. दादा किती कौतुक कराल, कारण बघा मुंबई म्हणजे बिनजोडचा केला आणि बिनजोडचा फेल तर एकदम जबरदस्त चालू आहे आपला. पण त्याच्यामध्ये कलम बोरीची वाडी यांच्या आयोजन नियोजनमध्ये इथला जो ज्यांची ही जागा जमीन आहे त्यांनी मैदान देऊन इथं 3 फेऱ्यांचा सोनूशेठ भोपतराव राजा 777 फार सुंदर मैदान पाडला. फक्त अंधार झाल्यामुळे फायनल झाली नाही. त्याच्यानंतर भारत केसरी भारत 5000 केसरी हा मैदान होता, तो सुद्धा परिपूर्ण. तेव्हा शंका होती की पूर्ण नाही होणार, पण तो सुद्धा पूर्ण करून दाखवला. आणि त्याच नियोजनामध्ये आता जो मैदान होता आमदार केसरी वाढदिवसानिमित्त, हा सुद्धा लवकरच फायनलसाठी उतरेल. आणि मी का सांगतो सुवर्ण क्षण, तर 3 फेऱ्या सुद्धा मुंबईमध्ये सक्सेस होऊन घाट आता आपल्याकडे येतात 3 फेऱ्यासाठी. काय म्हणाल? आपलं बघा बिंजोरचा खेळ खूप चांगला आहे आणि कुठेतरी रक्कम वगैरे कमी झाल्यामुळे कुठेतरी वादविवाद होत नाही. संघटना चांगल्या प्रकारे काम करते. मी स्वतः उपाध्यक्ष आहे संघटनेचा. संघटना चांगल्या प्रकारे काम करते आणि बघा एकदम चांगल्या प्रकारे मुंबईच्या शर्यती चालू आहेत. कधी कोणाशी वाद नाही, विवाद नाही. आणि 3 फेऱ्याचा जो विषय घेतला तुम्ही, जर आता 3 फेऱ्याचा जो विषय म्हणाले की इथं 3 फेऱ्या ज्या टायमाला तिन्ही जे मैदानं ठेवले ते कर्जतकरांनी ठेवले. खरोखर त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं. त्यांना कुणी पण कधी त्यांचं मोटिवेशन करा की अरे तुम्ही मैदान ठेवू शकत नाही, त्यांना प्रोत्साहित करा, अजून ते चांगले मैदानं ठेवतील. आणि खरोखर कर्जत कमिटी खूप चांगली आहे. नेहमी त्यांच्याकडे जे अड्डे ते ठेवतात ते सक्सेस करतात. कारण का त्यांची टीम खूप चांगली आहे आणि एकी खूप चांगली आहे. एकी पाहिजे बैलगाडी क्षेत्रात, एकी असलं, एकीचं बळ खूप मोठं आहे. तर ते एकी ठेवली तरच तुम्ही सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांची एकी चांगली आहे आणि चांगले असे ते मैदानं ठेवतात. त्यांनी मला कुठल्याही बक्षिसाला हाक द्यायची, कर्जतवाल्यांनी या 3 फेऱ्याच्या मैदानात मी त्यांच्यासाठी उभा. अरे वा. आणि दादा तेच सांगतो, जे फक्त कमेंट्स मध्ये बोलतात, मला म्हणणे, कारण मी एक युट्यूबर आहे म्हणून मला म्हणणे 400 गाड्या नोंदव का 450 गाड्या नोंदव, यांना फायदा नाही होणार, यांना एक मैदान कॅन्सल करतील, थार कितील आणि यांना मैदानमध्ये नाही म्हणून हे बघा कॅन्सल करतील. ते कुठेतरी मी सकाळी मुलाखत घेताना डिमोटिवेट झाले होते. मग त्यांनी सुद्धा निर्णय घेतला की मैदान आता यापुढे नाही, कारण का डिमोटिवेट करतात. आणि त्यांनी करून दाखवलं आज की नाही, लॉस मध्ये गेलं तरी हा मैदान होणार म्हणजे होणार. दादा खरंच कौतुक आहे त्या दादांचं की त्यांनी आज मैदान परिपूर्ण पार केलं. आणि तुम्ही आताच बोललो की तुमचा सुद्धा हातभार असणार आहे. माझी सुद्धा कळकळीची विनंती आहे की हा मैदान व्हायला पाहिजे. मी परवा दिवशीच इथे आलो होतो
त्या टायमाला गणेश चाड असेल, सरदार असेल, त्यांनी सांगितलं दादा असं असं विषय चिठ्ठ्या नोंद झालेल्या आहेत, पण थार मिळत नाही. मिलिंद शेटनी भरपूर प्रयत्न केला, मी पण प्रयत्न केला, पण ती थारचं जे वेटिंग होती, पण गाडी एक दुसरीकडे होती, ती लांबून येणार होती केरलावरून, तिला 2-3 दिवस गेले असते. त्याच्यामुळे त्यांना सांगितलं असा असा विषय. ते बोलले ठीक आहे, त्यांचीच कोणीतरी गाडी दिली आहे आणि गाडी इथं आणलेली आहे. पण खरोखर त्यांना असं का तुम्ही बोलता मला तेच समजत नाही. अहो कोणी बैलगाडा जे शर्यती ठेवणार आहेत, बिनजोड असेल का 3 फेरा असेल, कोण पैशासाठी ठेवत नाही. त्यांच्या गावाचं नाव मोठं होण्यासाठी, त्यांच्या तालुक्याचं नाव मोठं होण्यासाठी आणि त्या माणसांचं नाव मोठं होण्यासाठी ती मैदानं ठेवतात. पैशासाठी कोणी ठेवत नाही. पैसे सर्वजण कमवतात. आणि जर बक्षीस देण्याचं झालं, त्यांनी मला कधी पण सांगावं बक्षीस द्या, कारण का माझे काका असतील, मी असेल, आम्ही राजकारण क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी क्रिकेट असतील, काही असतील, कुठलेही मॅचेस असतील, त्यांना आमचा नेहमी सपोर्ट असतो. नेहमी त्यांचे मोठमोठे जे बक्षीस असतील आम्ही त्यांना नेहमी देत असतो. तर तसंच बैलगाडी क्षेत्रात आम्ही आज आमच्या पंजाबापासून शौक आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला बैलगाडी क्षेत्र या समाजाचे तुम्ही देणेकरी आहात आणि देणं आहे तुम्हाला 100%. नक्कीच, कारण का 15-15, 20-20 दिवस नियोजन करत असतात, दिवसाचा रात्र करतात, जागून तरी सुद्धा असे. दादा आता आपण बघू शकतो की आता समजले त्यांनी दात पाडलाय आणि सेमी तर काढली गड्यानी, पण आता दात काढलाय की काय थोडा फायनल साठी त्रास होईल का त्याला? काही विषय नाही. आता मुक्का जनावर आम्हाला सुद्धा माहित होतं दात काढलाय. जर त्यांनी घरीच दात काढला असता तर मी मैदानात आणला नसता त्याला. पण ठीक आहे, दात त्यांनी काढलेला आहे. तो आता त्यांनी किती पण नंबर करावा, माझ्यासाठी मला फायनलचा गुलाल पाहिजे होता आणि आपल्या मुंबईच्या हक्काचा गुलाल होता. त्याच्यासाठी त्यांनी जी कसरत केली आणि जी माझी इज्जत ठेवली, खरोखर त्यांनी आज ज्यांनी त्याला नाकारलं, खरं शपथ सांगतो मी तुम्हाला, त्यांनी नाकारलं, त्यांना आज उत्तर आहे शंभूचा, की शंभू आहे. तुम्ही आकाश राऊतला कमी लेखा, पण शंभूला नका लेखू. शंभू स्वतः सांगतोय. आकाश शेठ राऊत दादा आणि म्हणजे त्यांच्या वडिलापासून अशी एक फॅमिली आहे. म्हणजे मला वाटतं मागच्या वर्षी आपण टॉपचे नंदी उतरवले होते. काय नाव होतं? लखन होता, डोंगरिया होते. म्हणजे कोणी म्हणतात की याला हरवण्यासाठी त्याला हरवण्यासाठी मुंबईमध्ये उतरवलं, पण तुम्ही नावासाठी मुंबईमध्ये उतरवता, काय म्हणाल? आणि आता आपल्या घरच्याच दावणीला एवढा मोठा नंदी आला, काय म्हणाल? काय झालंय माहिती का, ही जी बैल येतात ना माझ्या दोस्ती खातीर येतात. मी कुठेही पैसे देऊन आणत नाही. डोंगऱ्या बिना पैशाचा माझ्याकडे होता. आज 1500 किलोमीटर जाऊन जर MP, आज महाराष्ट्राच्या बाहेरून जाऊन जर मी बैल आणू शकतो, तर मला कुठेतरी लोक ॲक्सेप्ट करतात हे मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं हे मोठमोठे नंदी माझ्या घरी, आपल्या घरी नेहमी उतरत असतात आणि प्रेक्षकांचे मन जिंकतील याच्यासाठी मी हे नंदी आणत असतो. आता डोंगऱ्या कोणाला बघायला मिळाला असता, पण मी ज्या टायमाला आणला त्या टायमाला किती लोक खुश झाली होती की डोंगऱ्या पूर्ण लोक पागल झाली होती. आणि मी कोणासाठी हरवायला नंदी आणलाच नव्हता, कारण का माझ्या वडिलापासून हा 1 नंबराचा शौक आहे. त्याच्यासाठी ते टॉपचे नंदी मला उतरवायला लागतात, म्हणून त्यासाठी उतरवलंय. आणि माझी नीतिमत्ता साफ आहे, म्हणून आज आपल्या दावणीला 1 नंबरचा बैल. नक्कीच, मला तर आता वाटत नाही गरज, पण काय प्रेक्षकांचा आनंद लुटण्यासाठी काय तयारी आहे का? शंभू तर आहेच आपला, पण अशी काही तयारी वगैरे आहे का? आता तयारीचा विषयच नाहीये. डोक्यात बैल होता, पण 100% हाणणार आहे बैल. का विषय, कारण शंभू असेल तो असेल, दोन्ही बैल आपल्याला चालू शकते, कारण शंभूसाठीच बैल आणणार आहे. अरे वा, म्हणजे अजून एक म्हणजे आपल्याला काही दिवसामध्ये शंभू सोबत एक चांगला स्टॉपचा जसं तुमचं नियोजन पाहायला भेटणार आहे. चला जास्त वेळ घेत नाही, जाता आज लाज राखली या पठ्ठ्यानी आपली, काय त्या 2 शब्द बोलाल ते तुमच्या ह्याच्यातून? आज त्यांनी जी माझी इज्जत ठेवली ती मी कधी विसरू शकत नाही. कारण का लोकांनी बैल दिला नाही, डायरेक्ट मी सांगतो. कारण का कॅमेरा मागं लपून काय आहे की आकाश राऊतला बैल देतो आम्ही, हे करतो, तसा विषयच नाही आहे. बैल मला बऱ्याचशा लोकांनी दिला नाही, मी 100% छाती डोकपर्यंत सांगतो. पण त्यांच्या छातीवर पाय देऊन आज शंभूनी सेमी प्राप्त केली, हा मला आनंद आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद.